श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, अधिक महिन्यात मृत्यू पंचक लवकरच सुरू होत आहे, म्हणजे सुरू झालेलं आहे. आणि या काळात काही गोष्टी या चुकूनही करू नयेत. मग अधिक महिन्यात मृत्यू पंचक कधी लागणार आहे व कधी संपणार आहे, या काळात बरं नेमकं काय करू नये आणि हे 5 दिवस अमंगल का मानले जातात? चला तर मग आपण जाणून घेऊया. आपण आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग भारतीय संस्कृतीत अनेक वैवाहिक आढळून येतात. अनेक परंपरा प्राचीन काळापासून सुरू असल्याचे आपणाला माहीतच आहे आणि पाहण्यास मिळते. मराठी वर्षामध्ये दर 3 वर्षांनी अधिक महिना येतो. मृत्यू पंचक म्हणजे काय आणि नेमकी कोणती कामे व कोणत्या गोष्टी या काळात करू नये? हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार धनिष्ठ, शततारक, पूर्व भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती ही 5 नक्षत्रे एकत्र येण्याच्या काळाला पंचक काळ असे म्हणतात. हा काळ साधारणपणे 5 दिवसांचा असतो. ज्योतिष मान्यतेनुसार चंद्र जेव्हा कुंभ आणि मीन राशीत भ्रमण करतो तेव्हा या नक्षत्राचा प्रभाव असतो. या 5 दिवसाच्या काळात अशुभ मानले जाते. हे 5 दिवस या दरम्यान अनेक नवीन शुभ कार्य करणे टाळले जाते. पंचक कालावधी अमंगल्याचे प्रतीक मानले गेलेले आहे. पंचक लागण्याची वेळ मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले गेलेले आहे. पंचक काळात शुभ कार्य हे केले जात नाही. पंचक कालावधी हे अमंगल्याचे सूचक मानले जाते. पंचक काळात ज्योतिषशास्त्रानुसार या काळात कोणाचा मृत्यू झाला असेल तर ते अशुभ मानले जाते. कारण जर या काळात कोणाचा मृत्यू झाला तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे या 5 दिवसामध्ये असं म्हटले जाते. हा दावा शास्त्रात केलेला पाहण्यास मिळतो. आता अधिक महिन्यात मृत्यू पंचक काळ कधी आहे? पंचकाचा प्रारंभ रविवारी होतो तेव्हा त्याला रोग पंचक म्हणतात. पंचक सोमवारी सुरू होतो तेव्हा त्याला राजपंचक म्हणतात. मंगळवारी लागणाऱ्या पंचक आगामी पंचक नावाने संबोधले जाते. त्याचबरोबर गुरुवारी लागणाऱ्या पंचकाला दोषमुक्त पंचक म्हणले जाते व शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकाला चोर पंचक असे म्हणले जाते आणि शनिवारी लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक असे म्हणले जाते. अशा प्रकारे हे 5 प्रकारचे पंचक असतात आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे उल्लेख केलेला आहे की रोगपंचक म्हणजे काय, त्याचबरोबर अग्निपंचक म्हणजे काय, तर ते आपण पाहणारच आहोत. तर पंचकाला मृत्यू पंचक असे म्हणले जाते. आता शनिवारी म्हणजेच 6 जून रोजी सायंकाळी 7:04 पंचक प्रारंभ होत आहे व ते 11 जून 2026 सकाळी 8:17 पर्यंत असणार आहे. असा हा कालावधी पंचकचा राहणार आहे. मृत्यू पंचक हे अतिशय कष्टदायी व प्रतिकूल मानले गेलेले आहे. या काळात काय करू नये? पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये, घराच्या छताची दुरुस्ती करू नये किंवा नवीन बांधकाम सुरू करू नये. या कालावधीमध्ये पंचक काळात दक्षिण दिशेला प्रवास करणे टाळावे. कोणत्याही प्रकारचे इंधन, लाकूड किंवा ज्वलनशील वस्तूंचा साठा करू नये. पंचक काळात मृत्यू झाल्यास ते अशुभ मानले जाते. या काळात अंत्यसंस्कार करताना लवकरात लवकर गरुड पुराणानुसार पुतळ तयार करून विधीपूर्वक अंत्यसंस्कार करावे लागतात, जेणेकरून अघटित घटना अशुभ प्रभाव टाळला जाऊ शकतो. या काळात नवीन पलंग किंवा लाकडी सामान बनवणे, या काळात पलंग बनवणे किंवा खरेदी करणे टाळावे. दक्षिण दिशेला प्रवास करणे हे देखील टाळायचे आहे. पंचक काळ किती प्रकारचा असतो? तुम्हाला मी सांगितले आहे की पंचक काळ ज्या वाराला सुरू होतो त्यानुसार त्याचे वेगवेगळे परिणाम आणि नावे असतात. म्हणजेच रविवार रोगपंचक, सोमवार राजपंचक, मंगळवार अग्निपंचक, अग्नीचा किंवा अपघाताचा धोका,
शुक्रवारचा चोर पंचक, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. शनिवार मृत्यूपंचक, दुःख किंवा शारीरिक त्रासदायक. आता पंचक दोष लागू नयेत यासाठी काही उपाय आहेत का? तर हो, शास्त्रात सांगितले गेले की पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला तर ज्या व्यक्तीला मृत्यू झाला असेल तर दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा दहा संस्कार मृताबरोबर करणे विधान आहे. आता पंचक सर्व कार्यासाठी अशुभ नसते, तर काही कार्यासाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत मुंडन, कार्य, व्यापार या कार्यासाठी देखील पंचक काही वेळा शुभ मानले जाते. त्याचबरोबर साखरपुडा, विवाह या पंचक कालावधीत केले जाऊ शकतो. आता या काळात धन लाभाचे पण योग येऊ शकतात. गृहप्रवेश, वाहन खरेदी करणे या पंचक काळात शुभ मानले गेलेले आहेत. जसे तुम्हाला मी 5 प्रकारचे पंचक सांगितलेले आहे की कोणत्या वारापासून सुरू झालेलं आहे, त्याच्यानुसार त्याचे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. अशा प्रकारे जे पंचक सुरू होणार आहे तर ते तुम्हाला मी सांगितलेले आहे की कधी होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.